चलो आता बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, मिक्सिंग जे आहे, क्वेश्चन घ्या. चला क्वेश्चन लिहा सर्वांनी, सांगतोय तसा. टू मोलार HCl. चला देवराज, तुला काय झाले नेमकं आज? भुताटकी झाले काय वाटायला मला तर. 2 मोलार HCl कंसात लिहा 5 लिटर. 2 मोलार HCl 5 लिटर कंसात, 5 लिटर is mixed with 8 liter of 3 molar H2SO4. 3 molar H2SO4. H2SO4. Find A molarity of HCl in mixture. B molarity of H2SO4 in mixture. C normality of H2SO4 in mixture. क्वेश्चन क्लिअर झाला एवढा? काय काय ते तर आता आपण बघूया. सर्वात पहिले तर काय, तुमच्याकडे 2 मिक्सचर आहेत, ए आणि बी. आणि बी, आणि त्यांच्यापासून ह्या मिक्सिंग न सी तयार केले. ठीक आहे. तर सोल्युशन ए, त्याला म्हणूया ए, त्याला म्हणूया बी. हे कशाचा आहे? HCl चा आहे. हे कशाचा आहे सांगा? H2SO4. आणि ह्यांना आता मिक्स केलंय. हे किती लिटर आहे? हा, मग मी आता इथं VA असं लिहून घेतोय का नाही? VA इज इक्वल टू 5 लिटर, बरोबर. त्याच्यानंतर मोलॅरिटी ऑफ ए म्हणजे सोल्युशन ए बरं का, किती आहे? 2 मोलार. तसंच व्हॉल्यूम ऑफ बी सोल्युशन किती आहे? 8 लिटर.
आणि मोलॅरिटी ऑफ बी सोल्युशन 3 मोलार. राईट. मग आता हे गिवन डेटा लिहिलाय तर त्याचं आपण हे मिक्सचर म्हणजे सी आहे, बरोबर आहे. त्याच्या बाजूला इथे उत्तर लिहितो मी. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर, पहिल्यांदा काय करायचं, मोलॅरिटी ऑफ HCl इन द मिक्सचर. आता जरा नीट लक्ष द्यायचं, ह्या गोष्टी प्रत्येक गोष्टी काय अशा फॉर्म्युल्याने निघत नसतात, डोक्याचा वापर करावा लागतो, बरोबर आहे. तर म्हणजे तुम्हाला जर मोलॅरिटी ऑफ HCl काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय असणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ HClच घ्यावं लागतील का तुम्हाला, डिवाइड बाय व्हॉल्यूम कोणाचं घेणार, एचं बीचं का मिक्सचरचं. हा हे मिक्सचर आहे. हा म्हणजे मोलॅरिटीचा अर्थ काय असतो, एखाद्या सोल्युशन मधली मोलॅरिटी, कुणाची तरी मोलॅरिटी. मिक्सचरच घ्यावं लागेल ना, त्या तुम्ही ह्या ए सोल्युशन मधलं व्हॉल्यूम घेऊ शकत नाही, कारण आता तुम्हाला मोलॅरिटी ए मधली काढायची आहे का कुठली काढायची आहे, मिक्सचर. मग बेसिक डेफिनेशन मोलॅरिटीची काय की त्या सोल्युशन मधला तो, आता N2 पण सोल्यूट ए काय म्हणून ठीक आहे, आता पण 2, 3, 4 वेगवेगळे सोल्यूट असल्या. आता काय झालं, या मिक्सचर मध्ये HCl आहे, H2SO4 दोघे आहेत का नाही, कळाले का. मग N2 कुणाला म्हणणार, आणि वॉटर पण आहे. N1 कोण आहे, म्हणजे 1 कोण आहे, हा म्हणजे कोण आहे, वॉटर आहे का, HCl आहे का H2SO4 आहे. बरं झालं, सी मध्ये काय काय एवढं सांगायचं. चला, HCl पण आहे, हा H2SO4 एक आहे, आणि काय असते, वॉटर तर असतेच. वॉटर तर म्हणजे ऍसिड म्हणजे वॉटर असते, नुसते HCl नसते. HCl चं 2 मोलार सोल्युशन जे म्हणतोय मी ते, त्याच्यात वॉटर असतेच, कळलं. मग आता इथे N1 कोण आहे सांगा, म्हणजे 1 कोण, सी मध्ये 1 म्हणजे सॉल्व्हंट, सॉल्व्हंट कोण, वॉटर, बरोबर आहे. लिंक नव्हती का सेंड केली, ओके, हा चुकून झालं. बर, तर आता म्हणजे सॉल्व्हंट तर H2 आहे, म्हणजे तुम्ही N1 म्हणजे वॉटरचे मोल म्हणणार पक्क. सोल्यूट कोण आहे, दोघं आहेत ना, असतात ना. मग आता कोणाला घ्यायचं, ज्याची मोलॅरिटी काढायची त्याला घ्यायचं, बरोबर आहे का नाही. आतापर्यंत आपण काय केलं, फक्त सोल्यूट आणि सॉल्व्हंट बघितलं, पण 2 सोल्यूट आणि 1 सॉल्व्हंट असू शकते, ज्याची मोलॅरिटी आहे त्याचीच मोल घ्यावं लागतील. N2 म्हणजे सोल्यूट, मग इथं 2 सोल्यूट आहे म्हणून काय दोघांची बेरीज करणार का, नाही. तुम्हाला HCl ची वेगळी मोलॅरिटी भेटणार, H2SO4 ची वेगळी. हे क्लिअर झालंय का. N2 म्हणजे काय, सोल्यूट, पण 2 सोल्यूट असलं म्हणजे असा प्रश्न झालाच नाही कधी. मी काय करायचं, 5 मोल्स ऑफ ग्लुकोज आर डिझॉल्व्ड इन 5 लिटर ऑफ वॉटर किंवा 10 लिटर ऑफ वॉटर. तुम्ही काय करायचं, 5/10 आहे का नाही, पण 5 मोल्स ऑफ ग्लुकोज आणि फाइंड द मोलॅरिटी असंच म्हणायचं मी. फाइंड द मोलॅरिटी ऑफ ग्लुकोज पण म्हणत नव्हतं, आहे का नाही. तर तुम्ही समजून घ्यायचं ग्लुकोजचीच असते म्हणून. समजा म्हणलं मी 5 मोल ऑफ ग्लुकोज, 8 मोल ऑफ सुक्रोज आर डिझॉल्व्ड इन 20 लिटर ऑफ वॉटर. तर फाइंड द मोलॅरिटी म्हणल्यावर तुम्ही काढणार का मोलॅरिटी, काढणार का नाही, तुम्ही म्हणणार कशाची. मग मी ग्लुकोजची म्हटल्यावर N2 काय घेणार, बघा एका सोल्युशन मध्ये हे एक सोल्युशन बनवलंय मी, त्याच्यामध्ये मी ग्लुकोज एक टाकला आणि सुक्रोज एक टाकला, आणि पाणी तर आहेच. ग्लुकोजचे 5 मोल, सुक्रोजचे 8 मोल, आणि वॉटर 20 लिटर घेतले, म्हणजे तुम्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनच पकडा त्याला. मग तुम्हाला मी म्हटलं फाइंड द मोलॅरिटी, तर ह्याला तर काय अर्थ नाही. फाइंड द मोलॅरिटी ऑफ ग्लुकोज म्हटलं, मोलॅरिटी ऑफ ग्लुकोज म्हटलं की तुम्ही काय करणार, N2 लिहिणार का नुसतं. तर N2 चा काय अर्थ आहे, N2 2 आहेत ना इथं, कोण कोण आहे, ग्लुकोज आणि सुक्रोज. सोल्यूट आतापर्यंत फक्त सोल्यूट आणि सॉल्व्हंट होता, म्हणून N2 म्हटलं की तो एकच सोल्यूट धरायचा आहे का नाही. पण आता इथं N2 कोण आहे, म्हणजे सरळ ग्लुकोजच लिहायचं इथं. आता N2 लिहित बसायचं नाही, काय लिहायचं, ग्लुकोज, आणि भागिले व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, म्हणजे काय येणार याचं उत्तर, म्हणजे काय 5/20. आणि तसंच मोलॅरिटी ऑफ सुक्रोज, त्यासाठी तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ सुक्रोज भागिले व्हॉल्यूम, बरोबर. म्हणजे फॉर्म्युल्यांना
तितकं सिरियस घ्यायचं नसते. लक्षात आहे, थोडं बेसिक पासून कधी कधी काही फिरवते. मग हे फॉर्म्युल्यातून बसणं झालंय असं म्हणू शकत नाही तुम्ही. शेवटी कुणाची तरी मोलॅरिटी म्हणजे काय, कुणाची मोलॅरिटी, मोलॅरिटी ऑफ एनी एक्स इज त्याचे मोल भागिले व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आहे का नाही. जसं मोल फ्रॅक्शन असते, 10 जण असतील तर 10 जणांचे वेगळं निघते का नाही, तशीच मोलॅरिटी असते. मग तर बघा आता, मोलॅरिटी ऑफ HCl म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl डिवाइड बाय व्हॉल्यूम. पण कुठलं, मिक्सचर ना, मिक्सचर मधली मोलॅरिटी काढायची आहे तर तुम्हाला मिक्सचर मधलंच व्हॉल्यूम घ्यावं लागेल, बरोबर आहे का. कुठले व्हॉल्यूम घेऊन कसं जमल, जिथली मोलॅरिटी काढायची आहे तिथली फॉर मिक्सचर. इथं व्हॉल्यूम एचं आणि बीचं घेत बसू नका, कळलं. आता बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl तर आपल्याला आता माहिती नाहीत ना, इथं किती आहेत माहिती आहेत का, पण जेवढे आहेत तेवढे ए कडूनच आलेत, एवढं कळायले का. अरे बाबा, जेवढे मिक्सचर मध्ये मोल आलेत HCl चे तेवढे कुठून आले, ए कडूनच आलेत का. मग ए मध्ये HCl चे मोल कसे निघतात, व्हॉल्यूम गुणिले मोलॅरिटी निघते का. आता विसरलं तुमचं. इथला सोल्यूट कोण आहे, इथला सोल्यूट कोण आहे, ह्याच्यातला सोल्यूट कोण आहे, HCl आहे. मग इथं जी मोलॅरिटी दिली ती कोणाची दिली, HCl चीच ना. म्हणजे हे इथं ए मधली मोलॅरिटी ऑफ HCl इज इक्वल टू त्याच्यातले नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl भागिले व्हॉल्यूम ऑफ ए, असंच की. मग हे दोघांचा गुणाकार केल्यावर नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl इन दिस सोल्युशन निघेल का. आणि ह्याच्यात HCl चे जेवढे मोल आहेत तेवढेच इथं आलेत, आणखीन काय. हा, पुन्हा एकदा बघा, इथं HCl कुठून आला, ए कडून. म्हणजे ए मधले HCl चे मोल काढले की मिक्सचर मधले निघाले, पण ए मधले HCl चे मोल म्हणजे सोल्यूटचे मोल काढायचे. सोल्यूटचे मोल मोलॅरिटी कसे काढता येतात, मोलॅरिटी गुणिले व्हॉल्यूम न करता येते का. हा, क्लिअर. पण इथं तसं करू नका, इथं 2-2 सोल्यूट आहेत, कळलं. बघा मग आता मी काय लिहितो, बट number of moles of solute, sorry, number of moles of HCl in mixture, असंच घ्यावं लागेल का रे, ते मिक्सचर मधलेच आहेत ना, मिक्सचर मधलेच घ्यावं लागतील की HCl चे मोल, त्याचे पण ते काढायचे, पण ते आपल्याला माहित नाही, पण ते इक्वल टू काय, कुठले, नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl इन ए सोल्युशन, असंच का, नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl इन ए, आणि ते इक्वल टू काय रे, ते इक्वल टू काय, नंबर ऑफ मोल्स म्हणजे मोलॅरिटी ऑफ ए गुणिले व्हॉल्यूम ऑफ ए. मग मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ए विथ रिस्पेक्ट टू HClच घ्यावं लागते, पण दोघच आहेत तर मग काही विचार करायची गरज आहे का नाही. हे टप्पा कळला का सांगा आधी, हेच मेन आहे कळणं आधी. मग म्हणजे आपण अगोदर असं मिक्स करत असताना 2 वेगळे सोल्युशन मिक्स केले नव्हते बरं का कधी. इकडे HCl आणि इकडे HClच राहायचा, इकडे ग्लुकोज इकडे ग्लुकोज राहायचा. आता हे थोडं वेगळं केलंय, कळाले का. मग पुट इन वन हे जे काय असेल वन म्हणा, आता मी काय पुट इन वन असं जर केलं तर मोलॅरिटी ऑफ HCl काय येणार, मग MAVA डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ मिक्सचर घ्यावं लागेल, पण VA प्लस VB. पण आपल्या त्या फॉर्म्युल्यात काय यायचं माहिती आहे का, त्या फॉर्म्युल्यात कसं यायचं, MAVA प्लस MBVB. MBVB म्हणजे इथले मोल घेत होता ना आपण, बेरीज करत होता, पण इकडे आता मोल आहेत का HCl चे, नाही. बघा मग इज इक्वल टू किती आहे, 2 ना, गुणिले व्हॉल्यूम किती आहे सांगा, 5 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ ए किती आहे, हा 5 आणि हे 8 इक्वल टू किती येत आहे. फार विचित्र झालं, हा असं 0. किती येते सांगा, 91, 990.
0.77 आलं नियरली. कळलं हे कसं केलं? ही झाली HCl ची मोलॅरिटी. त्याच्यानंतर बघा आता हे असं लिहिलं, त्याच्यानंतर कसं लिहू? त्याच्या बाजूलाच त्याचे उत्तर येता खाली येतच लिहावं लागतील ना मला. चला हे झालं. ही झाली मोलॅरिटी ऑफ HCl. आता करायची कोणाची काढायची सांगा? बोला. मोलॅरिटी ऑफ H2SO4 ती आता सिमिलरली तुम्ही आता सांगायचं का नाही? बी. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल ते डायरेक्टच लिहितो मी आता. सिमिलरली मोलॅरिटी ऑफ H2SO4 इन मिक्सचर बर काय, कारण बी मधली तर ऑलरेडी दिलेलीच आहे की रे. बी मधली मोलॅरिटी दिलेलीच आहे का नाही? ती काढायची आहे का नाही? ए मध्ये किती येईल रे H2SO4 ची मोलॅरिटी? ए मध्ये 0 येईल ना? 0 येईल का? हा राईट. नाही म्हणजे 0. ठीक आहे. मग आता डायरेक्ट असं लिहू का मी? MbVb प्लस MaVa. नाही बरोबर का? मग डिवायडेड बाय काय? VA प्लस VB. म्हणजे ह्याचं उत्तर जे काही येईल आता इज इक्वल टू MB किती आहे सांगा रे, सर्वांनी सांगा. हे बघा MB इथं आहे, हे MB 3 इंटू बोला 8 डिवायडेड बाय 13 ना? हे कटतंय का? कटत नाही, विसरू नका. सो 3 इंटू 8 8 त्रिक 24 भागिले 13 किती आले रे? 1. बी पण कळलं. त्यानंतर आता सी, नॉर्मॅलिटी ऑफ H2SO4 इन मिक्सचर. डायरेक्ट आहे नॉर्मॅलिटीचा फॉर्म्युला. तर काय नॉर्मॅलिटी ऑफ H2SO4, त्याला सल्फ्युरिक ऍसिड पण म्हणलं जमते बरं का. H2SO4 ला सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतो. ठीक आहे. इज इक्वल टू मोलॅरिटी कसं काढायचं रे? आठवलं का हे फॉर्म्युला? बरोबर आहे का? मोलॅरिटी किती आली? 1.9 गुणिले किती आहे व्हॅलन्सी? 2. सो 3.8 नॉर्मल म्हणायचं. युनिट नॉर्मल आहे, कॅपिटल N. मोलॅरिटी जसं मोलार आहे, मोलार म्हणजे काय? मोल पर लिटर. तसं नॉर्मल म्हणजे इक्विव्हॅलंट पर लिटर. तिथं नंबर ऑफ इक्विव्हॅलंट असतात ना नॉर्मॅलिटीच्या मेन फॉर्म्युल्यात. हे झालं. चला सी प्रॉब्लेम झाला. सी झाला. चला राईट. खाली चलो आता डी करूया आपण. डी मध्ये काय? नॉर्मॅलिटी ऑफ H+ आयन्स इन मिक्सचर. ये इम्पॉर्टंट है, ये बहुत इम्पॉर्टंट है. आता नॉर्मॅलिटी ऑफ H+ आयन्स इन मिक्सचर, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला दिलाय. ते जे मिक्सिंग म्हटले ना, ती नॉर्मल ते NaVa प्लस NbVb अपॉन Va प्लस Vb दिले का नाही? ते नॉर्मॅलिटी ऑफ H+ आयन साठीच दिलाय. कसा बघूया आहे का नाही? तसं बघावं लागलं ना. ते कसा आला ते बघू शकता तुम्ही. पण मी तुम्हाला काल म्हटलं होतं ना, हे बघा, हे जे फॉर्म्युला आहे ना, हे दिसला का? हा
हा दिसला का फॉर्म्युला? NaVa प्लस NbVb हे नॉर्मॅलिटी ऑफ मिक्सचर. कुणाची नॉर्मॅलिटी सांगते? H प्लस ची सांगते. मिक्सचर मध्ये H प्लस ची नॉर्मॅलिटी सांगते. कळलं का? हे कसं ते सांगतो तुम्हाला आता मी. H प्लसच्या नॉर्मॅलिटीला हे वापरता येते, कारण H प्लस ए आणि बी दोन्ही सोल्युशन मध्ये आहे का नाही? बरोबर का? म्हणून बेरीज होईल. आणि HCl साठी ए घेतलं फक्त, आहे का नाही? H2SO4 साठी कोणतं सोल्युशन घेतलं? फक्त बी घेतलं. ए घेतलंच नाही, कारण HCl एकात होता, दुसऱ्यात नव्हता. H2SO4 पण तसंच होतं, पण H प्लस दोन्हीकडे आहे का नाही? मग NaVa प्लस NbVb असं त्याला लागू होते. कळलं का? तेवढं कळलं का सांगा? कारण दोन्ही, मी काय म्हटलं, आपण ऑलरेडी एक फॉर्म्युला प्रूव्ह केलाय की रे, MaVa प्लस MbVb कसा केलाय? कळलं का? फक्त त्यात काय पाहिजे? दोन्हीकडे पाहिजे ती वस्तू. आता वस्तू कोण आहे? H प्लस. मग ती दोन्हीकडे आहे का नाही? मग त्याला MaVa प्लस MbVb ते पण लागू होते. पण H प्लस साठी मोलॅरिटी नॉर्मॅलिटी सेम असते. कुणासाठी? H प्लस साठी. का? कारण त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1. व्हॅलन्सी 1 असल्यावर मोलॅरिटी इज इक्वल टू, बोला बघा, शांत 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 घाई. ही नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस आहे बरं का. आणि सेम फॉर्म्युला तुम्ही नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस इन मिक्सचर. कळलं? आणि मग मोलॅरिटी ऑफ H प्लस इन मिक्सचर, त्याचा तो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलाय ना ऑलरेडी. कसा केलाय? MaVa प्लस, बोला, MbVb, पण त्याचीच मोलॅरिटी घ्यावं लागते बरं का, H प्लस चीच घ्यावं लागते, का नाही? डिवायडेड बाय Va प्लस. मग ही आता H2SO4 ची मोलॅरिटी दिली आहे बी सोल्युशन मधली. H2SO4 ची दिली आहे का H प्लस ची दिली आहे? बी सोल्युशन मध्ये कोणाची दिली आहे? H2SO4 ची दिली आहे. पण इथं आपण हे H प्लस ची मोलॅरिटी काढायला म्हटलं की सर्व ठिकाणी H प्लस H प्लस H प्लस चीच मोलॅरिटी. हा, व्हॉल्यूम H2SO4 आणि H प्लस सेम होत आहे, पण मोलॅरिटी वेगळी येते ना त्या दोघांची. H2SO4 ची मोलॅरिटी 2 असली की H प्लस ची 4 होते. दुप्पट आहे ना ते. मग ही मोलॅरिटी ऑफ H प्लस असं घ्यावं. पण नॉर्मॅलिटी H प्लस ची वेगळी आणि ऍसिडची वेगळी नसते. ते बघायचंय कसं. नीट लक्ष द्या. मोलॅरिटी दोघांची वेगळी आहे. कुणाची? ऍसिडची आणि H प्लस ची. H2SO4 ची जर केस घेतली तुम्ही तर ऍसिडची आणि H2SO4 ची मोलॅरिटी कशी आहे? वेगळी आहे, पण नॉर्मॅलिटी सेम असते. का? बघा बघा, लक्ष द्या. नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस इज इक्वल टू कशी येणार तुमची? मोलॅरिटी ऑफ H प्लस गुणिले व्हॅलन्स येईल का नाही? असंच होईल का? पण मोलॅरिटी ऑफ H प्लस म्हणजे काय असते? 2 इंटू मोलॅरिटी ऑफ ऍसिड. असंच करे बाळांनो. H प्लस ची मोलॅरिटी ही ऍसिडच्या दुप्पट येते का? हे विचार करायचा. H प्लस ची संख्या ऍसिडच्या संख्येच्या, तुम्ही 10 H2SO4 जर टाकले पाण्यात तर त्याचे H प्लस 20 कप तयार करते का नाही? मग तुम्ही थांबा, मी तुम्हाला हे पान ते लिहून घ्यावंच लागते डिटेल मध्ये जर जाणून घ्यायचं झालं तर. काही मी जे माग म्हटलं होतं ना, लिहू नका म्हणून. बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस. एखाद्या सोल्युशन मध्ये H प्लस चे मोल ऍसिडचे मोल जेवढे आहेत त्याला व्हॅलन्सीने गुणल्यावर येते का? शांतपणे विचार करा. येते रे, काय नसते. ऍसिडचे मोल 5 आहेत. H2SO4 चे 5 मोल टाकले त्याला 2 न गुणल्यावर H प्लस येतात का नाही? पहिलं वाक्य कळलं काय? H प्लस चे मोल हे ऍसिडच्या मोलच्या व्हॅलन्सी टाइम्स असते जास्त. कळले का नाही? कळलं? कळलं का? पण नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्सी ऑफ ऍसिड म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्सी म्हणजे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड येते का नाही? म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, नंबर ऑफ इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस येते. आणि सिमिलरली नंबर ऑफ मोल्स ऑफ OH मायनस हे
बेसच्या मोलच्या दुप्पट तिप्पट जे काही व्हॅलन्सी आहे त्याच्यानुसार असतील का नाही. पण बेसच्या मोलला त्याच्या व्हॅलन्सीला गुणलं की बेसचे नंबर ऑफ इक्वॅलंट येतात, बरोबर का. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता बघा, नंबर ऑफ इक्वॅलंट्स जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही सोल्युशन मध्ये बेसचे 5 मोल टाकले, CaOH ट्वाइस आहे का नाही. जर बेसचे 5 मोल टाकले तर त्यात OH 10 तयार होतात. बेसचे किती मोल टाकले 5, तर OH किती तयार होते 10. हे कळलं. म्हणजे मोल एवढेच OH आहेत का, आहेत का. मोलची जेवढी संख्या आहे तेवढीच OH ची आहे का दुप्पट आहे, दुप्पट. म्हणजे मोल आणि OH चे मोल आणि बेसचे मोल हे इक्वल नसतात, त्याला व्हॅलन्सीने मल्टिप्लाय करावं लागतं का नाही. पण बेस म्हणजे त्या मोलला व्हॅलन्सीने गुणलं की नंबर ऑफ इक्वॅलंट येतात त्या बेसचे. मग बेसचे इक्वॅलंटची संख्या म्हणजेच OH च्या मोलची संख्या म्हणता येते. काय हे सरळ सरळ दिसाले की रे, काय हुआ तुम्ही नीट लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये 5 मोल टाकलो मी कोणाचे, H2SO4 चे. ठीक आहे, H2SO4 चे 5 मोल टाकलो. आता तुम्ही शांत मला सांगा, नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 म्हणजे ऍसिड किती आहेत, किती टाकले 5. मोल 5 टाकलेत H2SO4 चे. नंबर ऑफ मोल्स ऑफ हे संपले, नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ किती होतील तयार, बरोबर आहे. नंबर ऑफ इक्वॅलंट्स ऑफ ऍसिड किती टाकले, नंबर ऑफ इक्वॅलंटचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का ते बघा. नंबर ऑफ इक्वॅलंटचा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल इंटू व्हॅलन्सी आहे का नाही. म्हणजे 5 × 2 होते ना. कळलं का तुम्हाला. ह्याच्यातून काय कळालंय की ऍसिडच्या मोल वरून ह्याचे मोल सांगता येणार, पण ऍसिडच्या इक्वॅलंट वरून ह्याचे मोल सांगता येतात. म्हणजे ऍसिडचे जेवढे इक्वॅलंट टाकले तेवढे मोल H चे तयार होतात. ऍसिडचे जेवढे इक्वॅलंट टाकलेत तेवढेच मोल कोणाचे तयार होईल, H+ चे तयार होईल. H+ चे तेवढे मोल. मग आता पुढचं बघूया आणखीन पुढचं. म्हणजे H+ चे मोल म्हणजेच ऍसिडचे इक्वॅलंट असं म्हणता येते. पुढे पण आता बघा, ऍसिडचे इक्वॅलंट म्हणजे ऍसिडचे मोल असं आहे का, एखाद्या वस्तूचे इक्वॅलंट गुणिले व्हॅलन्सी करावं लागते का नाही, राईट 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 राईट. पण HCl साठी मी असं म्हणू शकतो का रे, नंबर ऑफ इक्वॅलंट्स ऑफ ऍसिड इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिड. हो, कारण व्हॅलन्सी एक आहे ना. म्हणजे ज्याची व्हॅलन्सी एक आहे त्याचे मोल आणि इक्वॅलंट सेम असं म्हणता येते का. म्हणून H+ साठी तुम्ही व्हॅलन्सी एक आहे का नाही, म्हणून H+ साठी तुम्ही काय म्हणू शकता, नंबर ऑफ मोल्स ऑफ H+ इज इक्वल टू नंबर ऑफ इक्वॅलंट्स ऑफ H+ असं म्हणता येते. नंबर ऑफ मोल्स ऑफ H+, त्याला तुम्ही काय म्हणू शकता, नंबर ऑफ मोल्स ऑफ नंबर ऑफ इक्वॅलंट आणि नंबर ऑफ मोल H+ साठी सेम. ENA म्हणजे नंबर ऑफ इक्वॅलंट्स ऑफ ऍसिड, NA म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ ऍसिड. आता हे शांत लिहून काढावं लागते, नंतर वाचून व्यवस्थित. बेसिक डेफिनेशन पासूनच सर्व आलंय, बट हॉचपॉच आहे. काल तर मी सांगितलंच नाही मुद्दाम, काहीच घाई करायचं नाही. मग आता एवढं तुम्हाला काय कळायलंय की बाबा, तुम्ही सध्या तेवढंच लक्षात ठेवा की H+ साठी मोलची संख्या आणि त्याच्या इक्वॅलंटची संख्या सेम आहे. हे तरी समजू शकते ना का, व्हॅलन्सी 1 आहे त्याची. म्हणजे ज्या वस्तूची व्हॅलन्सी 1 आहे त्यात नंबर ऑफ इक्वॅलंट आणि नंबर ऑफ मोल सेमच आहेत. एवढं तर राहू द्या लक्षात, आणखीन हळूहळू क्लिअर होते. फक्त एक लक्षात असू द्या, अभ्यासाला डेप्थ लागणार तर 100% लागणार, लागतेच डेप्थ आहे का नाही. का नाही लागणार, किती जण होते 100 मधलं एकच होते. कसं आहे, 11वीत आले प्रत्येकाला वाटतं मी ते MBS होणार आहे, मी तर IIT लाच लागणार. आले प्रत्येकाला असंच वाटत असते.
बट ते तसं नाहीये ते. बट ते तेवढं काय एवढं वेळ एकदम डिफिकल्ट बी म्हणत नाही मी त्याला, बट लाईटली वगैरे उगाच काहीतरी घेतलं असल्यावर ते तसे होत. एकदमच लाईटली घेऊन पण होत नाही. म्हणजे डेप्थ आहेच ना, वेळ द्यावाच लागते. तुम्ही 10वी सारखं 11वी 12वीला कम्प्लीट समजू शकत नाही. 10वी मध्ये टॅलेंट असलं, ओनली टॅलेंटच्या आधारावर गोष्ट होऊन जाते. मी सांगतो, ओनली टॅलेंट. अभ्यास कमी पण टॅलेंट असलं की ते आहेच की. एवढंसं पुस्तक आहे, त्यात बी कन्सेप्ट कुठे आहेत? त्यातलं एक पान आणि इथलं एक पान होते का बरोबर सांगा तुम्ही. इथलं एक एक चॅप्टर म्हणजे असं असते. मग ते काय वाटतंय 10वी मध्ये असं वाटतंय की मी 10वी अशी केल्या, मी तर दिमागबाज आहे, मग काय एवढं. पण नाही, 11वी 12वी मध्ये टॅलेंट तर लागतेच, प्लस त्याला मेहनत लागते. पण जसजसं वर जाल तस तसं ते काही ना काही कापत चलतीलच घेऊ. काहीतरी कापत चलतील. आता IITच्या एका पोराचा काल मी इंटरव्ह्यू घेतला. त्यानं म्हटलं की मी डिप्रेशन मध्ये का गेलो. तर IITचं पोरग त्यानंतर त्यानं IPS झालं होतं, ते IPS बी सोडलंय त्यानं. म्हणजे असते दादा काही असे. मग त्यानं म्हणतं की मी डिप्रेशन मध्ये का गेलो. एक व्हिडिओ टाकत राहते बाबा सर्वांना, हे सर्वांना एक मार्गदर्शन म्हणून करत असते. मी बघत होतो बाबा एवढा माणूस होता, हे असं कसं काय डिप्रेशन मध्ये कसं काय गेला होता. त्याने म्हणला सर्वात पहिली घटना अशी होती की मला आयुष्यात कधी माहितच नव्हतं सेकंड यायचं. म्हणजे IIT नंबर 1च्याच IIT लागला, मी पाहिजे ते व्हिडिओ पण पाठवत त्याचं. मला कधी माहितच नव्हतं सेकंड इयरचं. सर्वांचा मी आवडता विद्यार्थी लहानपणापासून 10वी पर्यंत बी तेच, 11वी 12वी बी पहिलाच, कधीच सेकंड नाही, नुसता मीच राजा. आणि IITत गेले की तिथं गेल्या गेल्याच कळलं की तुझ्यासारखे राजे भरपूर आहेत. आणि यू आर नथिंग, यू आर इग्नोर्ड. तुमच्याकडून लक्ष देत नाही. तुम्ही एक असे म्हणजे एक स्पेशल ट्रीटमेंट. लक्षात घ्या, ज्यावेळेस माणसाला एकदा स्पेशल ट्रीटमेंट भेटते त्याच्यानंतर त्याला भेटत नाही, त्यावेळेस त्याला उगाच वाईट वाटायला लागते. ऑलरेडीच तुम्हाला कोणी मोजत नसलं का काय वाटत नाही, सवय असते. पण कुठंतरी एकदम भारी आणि नंतर अचानकच काहीच नाही, असं कसं काय, वेड्यासारखंच. म्हणजे ही होतंय, निग्लेक्टेडची फिलिंग येते. तुम्ही कुठंतरी हुशार असता, आता जर तुम्ही तेवढं नाही, पण ज्यावेळेस डिग्रीत जातात त्यावेळेस तर खूप होते अचानक. म्हणजे आमच्या डिग्रीत एक पोरग होतं विष्णू म्हणून, ते असं काही बोललं नाही 4 वर्ष, आणि एका दिवशी ते जॉब लागले होते, पोराला पार्टी दिली मुलानं. मग ते पार्टी दिल्यावर ते भयकलं जरा, भयकून लागलो बोलायला, काही बी रडायला लागलं. अरे काय झालं म्हणतो, असं का रडलास अचानक, खुश तर होता शेवढा इतके दिवस. अरे यार म्हणला, ते साऊथचं होतं. मेरे स्कूल में मैं टॉपर था बे म्हणला, मैं अब तक राजा था, लेकिन यहाँ के साले सब सब खुद को शाना समजते, मेरे को कोई समजता नहीं शाना. असं म्हणायला लागले. अरे पण ते रडायलाच लागलं होतं पण अक्षरशः. पण ते तसं होतंय. मग मला एवढंच म्हणायचंय, आता जेवढं मी कडक तुम्हाला अभ्यासाला करत असतो इथं, मला फक्त मला माहित असते की हे काय आहे. मला डेप्थ फक्त मला माहिती असते. तुम्हाला तर आणखीन काहीच माहित नाही. लक्षात द्या, आणखीनही ज्यावेळेस पूर्ण सिलेबस संपेल त्यावेळेस तुम्हाला डेप्थ कळेल. म्हणजे एक सोपं काय लक्षात घ्यायचं की शाहू कॉलेजला तर लागणारे विद्यार्थी भरपूर हुशार असणार असते. आता टक्केवारी चांगलीच असते त्यांची, बरोबर आहे, काय खराब नसते. सर्व लागतात का, किती लागतात बघा की तुम्ही, किती जण लागतात त्यातले. पण मला काही भीती नाही करायची, बट सिरियसनेस. पण त्यात डिसिप्लिन न केल्यावर, करण तर केलेलं आहे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये, डिसिप्लिन वे न गेल्याच्या नंतर होते. घुले म्हणून किती मुलगा आहे बघा तिथं कोपऱ्यात असेल इकडच्या, घुले, अतुल घुले. तो काय असा काही लय हुशार नव्हता. त्यानं डिसिप्लिन कुठं पाळली की माझ्या तर पुढे नाही. माझ्या पुढे काय माहित नव्हतं. मी काय त्याला स्पेशल बॅच मध्ये किंवा वेगळं घेऊन त्याला कधी शिकवलेलं नाही विचारायला. उगं आमचा त्या क्लास त्यावेळेस खूप मोठा राहायचा, 150-300 विद्यार्थी राहायचे. ते कुठं होतं की ते काय माझ्या स्पेशल बॅच मध्ये नाही, मी त्याला वेगळं शिकवलं नाही, काय नाही, फक्त क्लासला होतं त्यानं. तर तेच ते स्वतः डिसिप्लिन पाळणारे असतात. काही आंबेडकर सारखे काय नसतात का, बाबासाहेब आंबेडकर कुणाची गरज नव्हती. त्यानं फक्त शिकून जायचं माझ्याकडून, लागून गेलं पहिल्याच आठवड्यामध्ये. बट डिसिप्लिन लागते बघा, कामापुरती डिसिप्लिन लागते. मी जे सतत बोंबलत राहतो ना, हे करा, तुम्हाला वाटत असते काय एवढं सिरियस घेते, अजिबात नाही. गोष्टीला डिसिप्लिन लागणार, ठीक आहे, एवढं पक्क लक्षात ठेवा. मग आता आपलं कुठं आलं मग, नॉर्मॅलिटी. मी आता काय लक्षात आलं आपल्या, नंबर ऑफ इक्विव्हॅलंट्स H+ साठी काय, त्याच्या मोल एवढेच आहे. एवढं कळलं का, का तर व्हॅलन्सी एक आहे मग, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन काय लक्षात ठेवलं आपण, H+ चे मोल हे ऍसिडच्या मोलला व्हॅलन्सीने गुणल्यावर येतात ना, साधी गोष्ट आहे. पण ऍसिडच्या मोलला व्हॅलन्सीने गुणल्यावर आणखीन एक गोष्ट येते ना, ती म्हणजे त्या ऍसिडची नंबर ऑफ इक्विव्हॅलंट येतात. कळायला एवढं, चलो.
आता इथं मग आता काय आलंय आपलं इथं हे तर सोडा. आता हे फॉर्म्युला आपला हा तर फॉर्म्युला आपण ऑलरेडी प्रूव्ह केला, एवढं माहितीये. हा फॉर्म्युला आपण ऑलरेडी प्रूव्ह केलेला आहे. मोलॅरिटी ऑफ मिक्सचर कसं काढायचं असते, कारण दोन्हीकडे आहे म्हणून. ते एकीकडे नसलं असतं तर ते एक उडलं असतं, बरोबर का. मग आता ह्याच्यावरून नॉर्मॅलिटीकडे जाऊ शकतो ना आपण. म्हणजे हे तर फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, पण ह्याची मोलॅरिटी म्हणजे ह्याची नॉर्मॅलिटी असते, हे माहिती आहे का. म्हणून मी हा फॉर्म्युला लिहिलाय, कळलं का बघा. म्हणजे काहीच करायची गरज नाही, सिम्पली मोलॅरिटीच्या ठिकाणी नॉर्मॅलिटी ठेवले. कळाले कळाले का. पण नॉर्मॅलिटी ऑफ H प्लस, हा आता आणखीन एक नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड. छोट्या छोट्या गोष्टी. नॉर्मॅलिटी ऑफ ऍसिड म्हणजे मोलॅरिटी ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्सी, असं आहे का रे. असं तर आहेच की. बर, पण मोलॅरिटी ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्सी केल्यावर मोलॅरिटी ऑफ H प्लस पण येईल का. कसं करावं रे बाळांनो. जसं जसं नंबर ऑफ मोल्स ऑफ H प्लस इज इक्वल टू काय आले, नंबर ऑफ मोल ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्सी. आलं का नाही, आलं का हे आलं. नंबर ऑफ मोल हे व्हॉल्यूम न डिवाइड केलं आणि ह्याला व्हॉल्यूम न डिवाइड केलं काय येते, मोलॅरिटी ऑफ H प्लस इज इक्वल टू मोलॅरिटी ऑफ ऍसिड इंटू व्हॅलन्सी येईल का. सो मोलॅरिटी ऑफ H प्लस इज इक्वल टू मोलॅरिटी ऑफ ऍसिड गुणिले व्हॅलन्सी